राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री होणार। जसं एकीकडे सत्ता स्थापनेचा प्रयत्न चालू आहे तर दुसरीकडे पराभवाची कारण मीमांसा सुद्धा केली जाते आहे। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची एक बैठक बोलवण्यात आली होती। वायबी चव्हाण सेंटर इथं ही बैठक बोलवण्यात आली होती, ज्याच्यामध्ये पराभूत उमेदवारांबरोबर जिंकून आलेले उमेदवार सुद्धा आपण बघितलं आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले होते। सगळ्यांनीच त्यांच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला। जिंकलेल्या उमेदवारांमध्ये जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील, रोहित पाटील असतील हे उपस्थित होते, तर पराभूत उमेदवारांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं सगळेजण आलेले होते। सलील भुजबळ, अनिल देशमुख, माफ करा, सलील देशमुख, अनिल देशमुख, त्याचबरोबर रोहिणी खडसे, राखी जाधव, देवेंद्र भुसारा असे अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते। ते त्या सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भागामध्ये नेमकं काय झालं या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला। शरद पवार यांनी सगळ्यांच्या नेमक्या काय तक्रारी आहे ह्या त्यांनी जाणून घेतल्या आणि जर आपण बघितलं तर या संपूर्ण आज दिवसभरामध्ये म्हणजे साधारण 11 वाजता ही बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यानंतर साधारणतः 4 वाजता ही बैठक संपलेली आहे। या दरम्यानच्या म्हणजे या 5 तासाच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर या सगळ्या कारणांची मीमांसा करण्यात आली। प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकं काय काय झालं याची माहिती शरद पवार यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांनी या संपूर्ण तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींवर एक समिती गठीत करण्यास सांगितलेलं आहे। वकिलांची ही समिती असेल, नेमकं काय करता येईल, कारण बहुतेक तक्रारी या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये होत्या। राजेसाहेब देशमुख हे परळी मतदारसंघातले उमेदवार होते, ज्यांनी असा आरोप केलेला आहे की त्यांच्या भागामध्ये तर बूथ कॅप्चरिंग जे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं। म्हणजे त्यांच्या इकडच्या मतकेंद्रांवर माणसं येत होती, त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती, परंतु मतदान मात्र करणारा माणूस एकच होता असा त्यांनी आरोप केलेला आहे। तसेच आपल्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे। त्यानंतर अशोक पवार उमेदवार शिरूरचे ते आले होते, त्यांनी या ठिकाणी तक्रार केलेली आहे की त्यांच्याकडे तर साम दाम दंडभेट असे सगळ्याच गोष्टी वापरण्यात आल्या। विशेषतः जर आपण बघितलं तर मतदानाच्या 1 दिवस आधी त्यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि त्यासाठी 10 कोटी रुपयांची खंडणी सुद्धा मागण्यात आलेली होती। मोठ्या शिताफीनं त्यांच्या मुलाचा जीव या प्रकरणामध्ये वाचलेला आहे, पण त्यांनीही आरोप केलेला आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मतदान हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे भाग जिथं परप्रांतीय राहतात, झोपडपट्टी भाग आहे, अशा भागामध्ये गुंड पाठवून त्या गुंडांकडून दंडेली करून त्या भागातलं मतदान हे आपल्या बाजूनं करण्यात आलेलं आहे। याचबरोबर काही मतदारसंघातल्या अश्विनी कदम यांनी सुद्धा एक आरोप केलेला आहे की त्यांच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मतदान असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांच्या बूथ आहे, त्यांचे गावं आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, अशा ठिकाणी सुद्धा त्यांना अपेक्षित मतदान झालेलं नाही, खूप कमी मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शंका उत्पन्न केली गेलेली आहे ती ईव्हीएमवर। आपण जर बघितलं तर सगळे जे जास्तीत जास्त उमेदवार आलेले होते त्यांनी सगळ्यांनी ईव्हीएमवर शंका उत्पन्न केलेली आहे आणि त्यामुळे एक मध्यस्थ मार्ग आता काय करण्यासारखा आहे असा जेव्हा विचार केला गेला तेव्हा असं सांगण्यात आलंय की व्हीव्हीपॅट जे आहे त्या व्हीव्हीपॅटची मोजणी जी आहे ती केली जावी आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यासाठी 28 तारखेपर्यंतचा वेळ आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात यावी यासाठी अर्ज करावे तातडीनं आणि त्या व्हीव्हीपॅटची मोजणी केली जावी। जी ईव्हीएममध्ये आलेलं मतदान आणि व्हीव्हीपॅटची मोजणी जर याच्यामध्ये काही अंतर असेल तर त्या संदर्भातल्या तक्रारी या करता येऊ शकतात, कारण यापूर्वी अशा पद्धतीची याचिका करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये की ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जाव्या, परंतु सर्वोच्च न्यायालयानं नागरिकांचा वेळ हा बहुमूल्य आहे असं सांगत ईव्हीएमवरच निवडणुका घेतल्या जातील असं सांगितलेलं होतं। परंतु आता विधानसभेच्या निवडणुका आटपलेल्या आहे, लोकसभेच्या निवडणुका आटपल्या आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरच येत्या 2-3 महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे। अशा वेळेला जर महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान होत असेल आणि त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर विजय मिळत असेल तर साहजिक आहे की स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा ते काबीज करू शकतील अशी भीती महाविकास आघाडीला वाटते आणि म्हणून तीनही पक्षांच्या वतीनं म्हणजे आतापर्यंत राष्ट्रवादीकडनं तर
आजच्या बैठकीमध्ये हा सूर आलाच, पण त्याचबरोबर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सुद्धा बैठक घेण्यात आलेली होती आणि तिथेही याच स्वरूपाचा उद्घोष जो आहे तो उमेदवारांकडनं, पराभूत उमेदवारांकडनं करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तिथं सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा रंगलेली होती की ईव्हीएममध्ये काहीतरी घोळ आहे, नागरिकांकडनं तसे आरोप होत आहेत, असं सुद्धा उमेदवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही मतदान हे तुमच्या पक्षाला केलं होतं, मग मतदान हे दुसऱ्या पक्षाला कसं काय गेलं, अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या संपूर्ण दोन्ही ठिकाणच्या बैठकांमध्ये, विशेषतः राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्यात आले. एकतर या संपूर्ण प्रकरणावर एक समिती गठीत केली गेली आहे. ती समिती 27-28 तारखेपर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायिक काय कारवाई करता येईल, निवडणूक आयोगाकडे काय तक्रार करता येईल याची सगळी चाचपणी करणार आहे. त्या व्यतिरिक्त न्यायालयामध्ये जाण्याची सुद्धा तयारी त्यांच्या वतीनं केली जाईल. उमेदवारांना सांगण्यात आलेले आहे की तुम्ही तुमच्या भागातले जे काही पुरावे आहेत, तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टी आढळलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पुरावे तुमच्याकडे घेऊन ठेवा. व्हीव्हीपॅटच्या मोजणीची मागणी करा आणि त्याचबरोबर जे सगळे पुरावे आहेत ते सगळे पुरावे सांभाळून ठेवा, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेला एकत्रितरित्या तक्रार करायची आहे त्यावेळेला त्या तक्रारीसाठी ते उपयुक्त ठरते. त्याचबरोबर वैयक्तिकरित्या प्रत्येक उमेदवाराला ज्याला ज्याला तक्रार करायची आहे, ज्याच्याकडे सबळ पुरावे असे त्याला वाटतं, त्यांनी वैयक्तिकरित्या सुद्धा तक्रार करू शकतात किंवा त्यांनी तक्रार करावी अशा पद्धतीची माहिती आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आली. आता संयुक्तरित्या जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी या संपूर्ण प्रकरणामध्ये लवकरच आंदोलनाची भूमिका घेणार आहे असं कळत आहे. सोमवारी एक मोठं आंदोलन या दृष्टीनं उभारलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते. परंतु एकूणच ज्या पद्धतीनं महायुतीला महाविजय मिळालेला आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जे आहे यांच्यामध्ये हालचालींना वेग आलेला आहे. हे जे सरकार बसलेलं आहे किंवा हा जो विजय झालेला महायुतीचा हा ईव्हीएम मशीनचा विजय आहे अशा पद्धतीची भूमिका आहे या ठिकाणी आपल्याला हे सगळे पराभूत उमेदवार घेताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे निकाल लागलेले आहे. एकीकडे सत्ता स्थापनेचे सगळे प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. असं असलं तरी आज आपण बघितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री होणार. जसं एकीकडे सत्ता स्थापनेचे प्रयत्न चालू आहे तर दुसरीकडे पराभवाची कारणमीमांसा सुद्धा केली जाते आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची एक बैठक बोलवण्यात आली होती. वाय.बी. चव्हाण सेंटर इथं ही बैठक बोलवण्यात आली होती, ज्याच्यामध्ये पराभूत उमेदवारांबरोबर जिंकून आलेले उमेदवार सुद्धा आपण बघितलं आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेले होते. सगळ्यांनीच त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. जिंकलेल्या उमेदवारांमध्ये जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील, रोहित पाटील असतील हे उपस्थित होते. तर पराभूत उमेदवारांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं सगळेजण आलेले होते. सलील भुजबळ, अनिल देशमुख, सलील देशमुख, अनिल देशमुख, त्याचबरोबर रोहिणी खडसे, राखी जाधव, देवेंद्र भुसारा असे अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते. ते त्या सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भागामध्ये नेमकं काय झालं या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला. शरद पवार यांनी सगळ्यांच्या नेमक्या काय तक्रारी आहे ह्या त्यांनी जाणून घेतल्या आणि जर आपण बघितलं तर या संपूर्ण आज दिवसभरामध्ये म्हणजे साधारण 11 वाजता ही बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यानंतर साधारणतः 4 वाजता ही बैठक संपलेली आहे. या दरम्यानच्या म्हणजे या 5 तासाच्या कालावधीमध्ये आपण जर बघितलं तर या सगळ्या कारणांची मीमांसा करण्यात आली. प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकं काय काय झालं याची माहिती शरद पवार यांनी घेतली आणि त्यानंतर त्यांनी या संपूर्ण तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींवर एक समिती गठीत करण्यास सांगितलेलं आहे. वकिलांची ही समिती असेल, नेमकं काय करता येईल कारण बहुतेक तक्रारी या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये होत्या. राजेसाहेब देशमुख हे परळी मतदारसंघातले उमेदवार होते ज्यांनी असा आरोप केलेला आहे की त्यांच्या भागामध्ये तर बूथ कॅप्चरिंग जे आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं. म्हणजे त्यांच्या इकडच्या मतकेंद्रांवर माणसं येत होती, त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती, परंतु मतदान मात्र करणारा माणूस एकच होता असा त्यांनी आरोप केलेला आहे. तसेच आपल्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा त्यांनी केलेला आहे.
त्यानंतर अशोक पवार उमेदवार शिरूरचे ते आले होते. त्यांनी या ठिकाणी तक्रार केलेली आहे की त्यांच्याकडे तर साम दाम दंडभेट असे सगळ्याच गोष्टी वापरण्यात आल्या. विशेषतः जर आपण बघितलं तर मतदानाच्या एक दिवस आधी त्यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि त्यासाठी 10 कोटी रुपयांची खंडणी सुद्धा मागण्यात आलेली होती. मोठ्या शिताफीनं त्यांच्या मुलाचा जीव या प्रकरणामध्ये वाचलेला आहे. पण त्यांनीही आरोप केलेला आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मतदान हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे भाग जिथं परप्रांतीय राहतात, झोपडपट्टी भाग आहे, अशा भागामध्ये गुंड पाठवून त्या गुंडांकडून दंडेली करून त्या भागातलं मतदान हे आपल्या बाजूनं करण्यात आलेलं आहे. याचबरोबर काही मतदारसंघातल्या अश्विनी कदम यांनी सुद्धा एक आरोप केलेला आहे की त्यांच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे ते मतदान असं झालेलं आहे